दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृते. श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईजी अमृते, संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवरी आदरणीय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. या ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनीजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. ज्या ठिकाणाहून आपली पोथी प्रसारित होते आहे त्या आश्रमाचे संचालक श्री गोविंद गुरुकुल महानुभावाश्रम संचालक कवीश्वर कुलाचार्य आदरणीय बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. आपण काल पाहत असताना दत्तकवच महाभाष्याची 12वी टीका पाहत असताना आपण समारोपीय निरूपणामध्ये बघितलं होतं की अभय कशाला म्हणावं, भीत कुण, आणि जो अभय कोण देतं हे काल आपण बघितलं. जो कोणाला भीत नाही, ज्याला कोणी भीत नाही, त्याचे मुद्दे मी तुम्हाला काल सांगितले. म्हणजे जो परमेश्वराशी ज्याने समर्पण केलं, जो शरण केला, त्याला कोणाची भीती नाही. आणि ज्याने जो दैवसंपदेचा पुरुष आहे, गुणांनी युक्त आहे, त्या पुरुषाची संगत केल्यानंतरही त्यालाही कोणाची भीती राहत नाही. कुणाला ज्याने त्याची संगत केली त्यालाही भीती राहत नाही. स्वतः तो अभय देणारा आहे. जसा परमेश्वर अभय देणारा सांगितला, अभयाची जागा म्हणजे परमेश्वराची चरणाची जागा सांगितली. जो परमेश्वराचा भक्त आहे, ज्ञानी भक्त, प्रेमी भक्त, तो सुद्धा अभय देणारा आहे. आणि त्या ज्ञान्याला, त्या प्रेमियाला सुद्धा परमेश्वराकडून अभय भेटणारा आहे. म्हणजे जो अनन्यभावे शरण जातो, परमेश्वर त्याला अभय देतात. म्हणून परमेश्वराची साधना प्राप्त करण्यासाठी सुद्धा आम्हाला शूरवीर होता आलं पाहिजे. जेव्हा आपण शूरवीर होऊ, आम्हाला कोणीचीच भीती राहणार नाही. धर्मासाठी शूरवीर होता आलं पाहिजे. स्वतःचं आत्मकल्याण करण्यासाठी शूरवीर होता आलं पाहिजे. आत्मकल्याण कशामध्ये आहे हे समजल्यानंतर त्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी शूरवीर होता आलं पाहिजे. देवता भक्तीमध्ये काही स्वारस्य नाही, मला परमेश्वर भक्तीमध्ये स्वारस्य आहे. तो रस्ता निर्माण करायचा आहे. समाजाची भीती नको ठेवायला, परिवाराची भीती नको ठेवायला, स्वतःमध्ये वीरता निर्माण करता आली पाहिजे. धर्म घेतल्यानंतर तो धर्मसुद्धा समर्थपणे आम्हाला आचरण करता आला पाहिजे. समर्थपणे त्याप्रमाणे मला वाटचालही करता आला पाहिजे. ही आमच्यातली वीरता सांगितली. जो असं करतो, परमेश्वर त्या जीवाला अभय देतात. गीतेने आम्हाला ठाम सांगितलं, माम एकम शरणं व्रज. भगवंत आम्हाला सांगतात, एक मला शरण या. अर्जुना, फक्त माझ्या ठाई मन एकाग्र कर, मला शरण ये, माझं स्मरण कर, मी तुला अभय देणार आहे, मी तुला मोक्ष देणार आहे. गीता मला तत्वज्ञान सांगते आहे. गीता म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची वाणी आहे. ती कुठल्या काही जीवाची वाणी नाही आहे. गीता ही परब्रह्म परमेश्वराची वाणी आहे. समग्र जीव जातीला कल्याणकारी मंत्र श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. फक्त कोणी काय म्हटलं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण देवाने एकच सांगितलं की फक्त मला शरण ये, माझ्या ठिकाणी मन स्थिर कर, माझ्यामध्ये बुद्धी लाव, मी तुला अभय देणार आहे. म्हणून अर्जुनाने भगवंताला मागितलं. त्याला माहिती होतं ही जागा अभयाची आहे. भगवंत आपल्या पाठीशी असताना कुठल्याच प्रकारचं अभय आम्हाला राहणार नाही. म्हणून अर्जुनाने देवाला मागून घेतलं. तुम्ही प्रपंचामध्ये काय मागणार हे तुम्ही ठरवा. की तुम्हाला देवाला मागायचं, की फक्त हाव करायची, का नश्वर प्रपंच भोगायचा आणि मरून जायचं, नरकाकडे जायचं. जीवन तुम्हाला देवाने दिलं,
मार्ग तुमच्यासमोर मोकळे आहेत. मग काय मार्ग निवडावा हा प्रत्येकाने ठरवायचं. अभयाचं पद परमेश्वर प्राप्त करावं हे आपण काल बघितलं. आज आपण पुढे बघणार आहोत की काल आपण हा संदर्भ ज्याला उन्माद झालेला आहे तो सुद्धा त्यालासुद्धा कुठे नेतात? मंदिरामध्ये नेतात. उन्माद म्हणजे काही ग्रह झाला, काही पीडा लागली, काही संतुलन बिघडलं की आपण म्हणतो याला ना मंदिरामध्ये घेऊन जा, याला ना स्थानाजवळ ठेवा. का? त्याचं संतुलन बिघडलेलं असतं. तो मनुष्यच राहत नाही, तो काय होऊन जातो? तो एक ग्रह होऊन जातो. एक त्याला वेडच पिसं पण लागतं. हे वेडे पिसे चांगले कुठे होतात? आपल्या स्थानाजवळ चांगले होतात. मानव संप्रदायाचे जी स्थानं आहेत, जे मंदिरं आहेत, जी तीर्थक्षेत्र आहेत, त्या ठिकाणी कसलंही पिसे पण राहो, कसलंही वेडे पण राहो, त्याचं ते निघून जातं. फक्त त्यांनी श्रद्धेने भावाने सेवा मात्र करावी लागते, ती करता आली पाहिजे. मग लोक सांगतात की अहो हा वेडा झाला होता, हा उद्वेग, याला उन्माद आला होता, आम्ही ना याला मंदिरामध्ये नेलं, आता हा शांत झाला. लोक आपला अनुभव सांगतात. म्हणून परमेश्वराचं पठण केल्याने जे भय आहे, उपद्रव आहे, ते सुद्धा दूर होतात. तेच फक्त दूर होतात का म्हणाले? आणखी कोणते दुःख नसतात. आणि हे पहा, आपण केल्यानंतर हा अनुभव आपल्याला येत असतो. अनुभव तो घ्यायचा असतो. जे करतील त्यांना अनुभव येतो. देवाने दुःख दूर कसं केलं, कसे आमच्यावर संकट होतं, आम्ही त्या काळात कसा देवधर्म केला, कसं देवाने आमचं संकष्ट परिहरण केलं, त्या काळामध्ये तो अनुभव आपल्याला येतो आणि तो अनुभव आपण लोकांना सांगतो. ही प्रत्येकाची वैयक्तिक प्रतीती आहे. आपण नाही का म्हणतो बाबा हा बिघडला होता, आम्ही ना याला मंदिरात नेलं, किंवा आम्ही उपाय सांगतो आता बिघडला, याला कुठे स्थानाजवळ ठेवा, कुठे याला याच्यामध्ये ठेवा, सेवा करायला हवा. आपण उपाय सांगतो की नाही? तो आपण असे उपाय सांगत असतो आणि मग ते करतात, ते दूर होतं. मग काय म्हणतो आपण? देवाने याला बरं केलं. सगळीकडे फिरला, आपण कुठलं औषध लागलं का? नाही लागलं. देवाचं औषध याला लागलं. देवाचं औषध म्हणजे नेमकं काय? यांनी सेवा केली, स्मरण केलं, पारायण केलं, चरणोदक घेतलं, हो की नाही? मग त्याला तो गुण प्राप्त होतो, दुःख दूर होतं. म्हणजे पठणामध्ये एवढी ताकद आहे, पठणामध्ये हे सामर्थ्य त्यांनी सांगितलं. म्हणून तर म्हणाले की उन्मादच करणारे शांत होतात. काय आणखी कोणते दुःख नसतात? म्हणाले ग्रह पीडा विनाशकम. परमेश्वराचं पठण केल्याने जे काही ग्रह आहे, जे काही पीडा आहे, जे काही दुःख आहे, ती सुद्धा दूर होतात म्हणाले. तर मग ग्रह म्हणजे कोणते? ग्रह म्हणजे राहू, केतू, जे अनिष्टकारक ग्रह आहेत, जे अनिष्टकारक लहरी आहेत, त्यांचा दुष्परिणाम आपल्यावर होऊ देत नाहीत. पण कधी होणार नाही? आपण जर नित्यनेमाने परमेश्वराचं पठण पारायण केलं, त्याच्या गुणांचं अनुमोदन केलं, स्तुतिस्तवन केलं, तरच मग तुमची ते ग्रह तुम्हाला काही करणार नाही. म्हणून नियमामध्ये वागलं की आपलं आंतरिक क्षमताच आपले रक्षण करत असते. आपण फक्त नियमाने वागायचं. अनियमाने जो वागला त्याला इथे झटका बसणार. मग तुम्ही राहो की आम्ही राहो, ग्रस्त राहो की साधू राहो, ज्याने नियमाचा भंग केला त्याला मात्र काय होणार? तो ग्रह त्यालाही झपाटणार. काही काही लोक म्हणतात ना बाबा, काही काही तर साधूंच्या अशामध्ये पीडा दिसते, कुठेतरी त्यांच्याकडून नियमाचा भंग झाला म्हणून तो ग्रह त्यांच्यामध्ये संचरला. किंवा पूर्वी काहींना ग्रह होता, ग्रस्त असता, नंतर ते अनुसरले, नंतर ते दीक्षा घेतात. तो ग्रह काय लगेच निघून जातो का? सेवेने, स्मरणाने, दास्याने तो ग्रह निघून जातो. म्हणजे भोग कुणाला पण आहे. आपण चुकलो की मात्र दुःख आपल्याला भोगावं लागणार. परंतु म्हटले नियमामध्ये वागलं की काही दुःख भोगावं लागत नाही. स्वामींनी आम्हाला काही वचनं सांगितले की नाही? काही विधी वाक्य सांगितले, काही निषिद्ध वाक्य सांगितले, काही स्मरण वाक्य सांगितले, काही भिक्षा वाक्य सांगितले की नाही? म्हणजे भिक्षा कशी मागावी, आचरण कसं करावं, जे सूत्रपाठामध्ये स्वामींनी जे वचनं सांगितले किंवा गोपालकृष्णांनी जी गीता सांगितली, हे म्हणजे काय? आम्हाला वचन म्हणजे नियम आहे. नियमाने जो चालेल त्याला कुठल्याच प्रकारची ग्रह, साडेसाती, कुठल्याच प्रकारचा शनी त्याला त्रास देणार नाही. ज्याला देईल
त्याने मात्र नित्यनेमाने जर पठण केलं तर काय होईल, त्याचा ग्रह निघून जाईल. तर कुठे कुठे जाहिरात लागतात बघा, 7:30 छुडवावो सांगतात की नाही, इकडे या म्हणतात, इकडे या, हे करा ते करा. 7:30 कोणी लावून घेतली? आपण लावून घेतली. असतात आपल्याला काही ग्रह दशा असते तशी, परंतु त्या काळामध्ये जर आपण दुप्पट देवधर्म केला तर काय होतं, ती ग्रहदशा निघून जाते. पण एक विचार करा, फक्त आपल्या जीवनामध्ये ग्रहाने प्रवेश केला, कुठल्या पिढीने प्रवेश केला किंवा दुःखाने प्रवेश केला की मग आपण मंदिरामध्ये जातो, मग आपण हातामध्ये पुस्तक पारणाचं घेतो, मग आपण हातामध्ये गाठी करतो आणि मग विशेष वंदन करतो. कधी? ग्रह पिढीने प्रवेश केला की. आधी करू वाटतो का आपल्याला देवधर्म? सुखमे सिमरण काय को करे. अरे जेव्हा सुख असतं तेव्हा मला काहीच आठवत नाही. घरातला सांगतो, अरे बाबा पारायण कर. एखादी आई सांगते त्या मुलाला पारायण कर, तर म्हणतो आई काय कटकट लावते ग तू. एखादं पत्नी सांगते धर्मानं आपल्या पतीला, अहो पारायण करून बाहेर जात जा. तो म्हणतो तू लई शहाणे का, कर तूच देवधर्म. जेव्हा याला एखादा झटका बसतो बाहेर, मग सांगतो मला असं झालं, मला तसं झालं. आता तू काहीतरी कर, तू करू शकते. मग म्हणतो हा काहीतरी कर. आणि जेव्हा सांगते तेव्हा अजिबात ऐकत नाही. एखादं चांगलं सांगतो असं करू नका, आपण ऐकलं पाहिजे की नाही. लोकांना देवधर्माचा कंटाळा, काही विधी करण्याचा कंटाळा. काही म्हणतात बाबा पारायणाला वेळच भेटत नाही, फक्त देवपूजा करतो. पारायण का बरं करत नाही? हे पहा, चरित्र सांगतं दत्तात्रेय प्रभूंचं स्तोत्र पठण केल्यानं अशा प्रकारची पीडा इडा दुःख दूर होतात. म्हणजे परमेश्वराचं कुठल्याही स्तवन, स्वामींचं असेल, गोविंद प्रभूंचं असेल, चक्रपाणी महाराजांचं असेल, कुठलंही स्तवन आपण केल्यानंतर अशा प्रकारचे ग्रह आपले दूर होतात की नाही. आपण पाहतो ना स्थानाजवळ, दत्तात्रेय प्रभूंच्या स्थानाजवळ किंवा कुठल्या स्थानाजवळ लोक धरणाला बसतात आणि पठण करतात, पारायण करतात. का बरं करतात? त्यांना काही ग्रहाने झपाटलेलं असतं. ग्रह दूर झाला पाहिजे. आणि जे निष्ठेने सेवा करतात, जे आवडीने सेवा करतात, त्यांच्यातला ग्रह पीडा मात्र निघून जाते. आपण पाहतो का ती स्थानापती त्यांना साह्य करते, परमेश्वर त्यांना साह्य करतो आणि त्या त्या जीवाचं दुःख दूर करून त्यांची दुःख दूर होतात. आता आपण फलटणसारखं तीर्थक्षेत्र बघितलं किंवा माहूर बघितलं किंवा इकडे पंचाळेश्वर आहे, असे अनेक स्थानं आहेत. आंबाळी आहे, अनेक खांडी आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर अशी ग्रहदशा दूर होते माणसाची. अनेक धनकुर लोक त्या ठिकाणी थांबतात. का थांबतात? त्यांना काही इडापिडा झालेली असते, दुःख असते त्यांच्यामध्ये. आणि मग हे दुःख दूर ग्रह ठेवून चालेल का अंगामध्ये? तो दूर झाला पाहिजे, तो निघून गेला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करतो की नाही? आणि म्हणून नित्यनेमाने आपल्या घरी पारायण करत जा, स्वतःही करत जा, आपले जी मुलं मुली तरुण आहेत त्यांनाही करण्यासाठी लावत जा. नवीन सुना घरामध्ये येतात त्यांनासुद्धा नित्यनेमाने पारायण करायला लावलंच पाहिजे. नाहीतर मग ते असे बिघडल्यासारखे करतात. म्हणजे बिघडले ते आपल्याला बी ताप आणि त्यांना बी ताप होतो बिनकामी. म्हणून ते बिघडू नये, संतुलन त्यांचं बिघडू नये, कुठला ग्रह त्यांच्यामध्ये प्रवेश करू नये, यासाठीच पहिलं सावध व्हायचं. आपण नाही का एखादी बिमारी होऊ नये आपण पहिली काळजी घेतो की नाही. आता पावसाळ्यामध्ये आपण गरम पाणी पितो. का गरम पाणी पितो? सर्दीच होऊ नये किंवा काही त्रास होऊ नये. आपण काळजी घेतली की नाही? तसं ज्या घरामध्ये एखादी सून नवीन आली अन्य घरातली, तिला पटकन तिला ते वळण लावलं पाहिजे. किंवा आपली मुलं बाळ आहेत त्यांना ती वळणं पटकन लावली पाहिजे. म्हणून एक तरी पारायण आपल्या घरी नित्यनेमाने झालं पाहिजे. जर आपण नियमामध्ये वागलो तर काय होईल? आपल्याला कुठलाच ग्रह आपल्यामध्ये प्रवेश करणार नाही. आपण फक्त म्हणतो बाबा आम्ही ना एवढं देवदेव करतो, आम्हाला कसं काय असं झालं? हो देवदेव करतो बरोबर आहे, पण चुकीच्या जागी तू खाण्यामध्ये आलं, कुठेही पण चुकीच्या जागी पाणी पिलं, काही तामत जागा असतात, काही नपलत्याच्या जागा असतात, कुठेच कशा स्मशानभूमीतून आला, काही देवधर्म नाही केला, विशेष नाही केलं, तसंच पाणी पिलं, झपाटलं याला भूतानी.
म्हणजे कधी झालं आपण चुकलो तेव्हा झालं. बिनकामी कुठला ग्रहण कुठली देवता आपल्याला त्रास देते का ते बी सज्ञान असतं, त्यांना जाणीव असते. पण आपण चुकलो. आमच्या स्वामींनी सांगितलं अवेळ सवेळ दुपार. अवेळ म्हणजे अवेळी रात्री 12 ते 3, दुपार 12 ते 3, जास्त पण लई सकाळी. काय करू नये, कुठे पण बाहेर पडू नये. आणि जरी प्रसंग आला तर नाम मुखामध्ये ठेवावं लागतं. कुठे आपण भक्तांनी जागा शोधाव्या. कुठे आपण जातो प्रवासामध्ये तुम्हाला फिरावं लागतं. फिरत असताना जागा कशा आहेत, ठिकाण कशी आहेत, आपण ज्या ठिकाणी भोजन करतो, ज्या ठिकाणी पाणी पितो ती जागा पाहावी कशी प्रकारची असते. आणि मग तिथे कुठेतरी असं नपळतं असतं किंवा तो स्पॉट खतरनाक असतो. आपण जर असं करण्यामध्ये आलं, म्हणून मी काय सांगितलं की विशेष आपल्यासोबत पाहिजे. जेव्हा आपण कुठेही प्रवासाला जातो विशेष वंदन करून आपण ती गोष्टी पुढच्या केल्या पाहिजे. बाधा होईल का, विशेषही सोबत ती जागा स्थळंसुद्धा शोधली पाहिजे कशी असतात, हे फार महत्त्वपूर्ण असतं. आणि म्हणून असे काही ग्रह आपल्याला लागतात. ते ग्रहसुद्धा परमेश्वराच्या पठणाने दूर होतात. सांगितलं एखादं प्रमाण द्या म्हणाले, ना पंचकौलाचार्या ग्रह निवृत्ती. सांगतात की राहेरचं चरित्र आहे. राहेर सर्व जीवांचं माहेर, अशी परंपरेमध्ये मत आहे. पंचकुळाचार्य एक 500 कुळांचा आचार्य, म्हणजे 500 शिष्य त्याचे होते, त्यांचा एक गुरु होता. आणि मग या पंचकुळाचार्याचा, याचं नाव होतं पंचकुळाचार्य, त्या गुरूंचं, त्याचा एक शिष्य दुसऱ्या गुरुने फितूर केला म्हणजे पळवला. आपण नाही का राजकारणामध्ये पळवापळी होते, रात्रीमधून याला पळव त्याला पळव होते की नाही, पळवापळवी. तसा मग तो शिष्य एका दुसऱ्या पार्टीमध्ये गेला दुसऱ्या गुरुकडे. मग आता या गुरुने अभिमान, त्या शिष्याचा अभिमान घेऊन काय केला, विष प्रयोग केला. म्हणजे विष घेतलं त्याने. कोणी, त्या पंचकौलाचार्याने विष घेतल्यानंतर आता तो कुठं जातो, ज्याने विष घेतलं तो कुठे गेला, तो गेला भूत योनीला, नाही का. ज्याने विष घेतलं, आत्महत्या केली, फाशी घेतली, ॲक्सिडेंटमध्ये मेला, सर्पदंशक चावून मेला, किंवा जाळून कोणी कोणाला मारलं, स्वतःला जाळून घेतलं, विहिरीमध्ये उडी मारली, हे जे सगळ्या घटना हे कुठे जातात, आत्मघातामध्ये जातात. कोरोना नाही बरं का आत्मघातामध्ये. कोणी मला विचारलं बाबा कोरोना का आत्मघातामध्ये का, नाही. कोरोना एक बिमारी आलेली आहे, ती नैसर्गिक आपत्ती ना. कोरोना ते नैसर्गिक मृत्यू आहे तो, आणि म्हणून कोरोना आत्मघातामध्ये बसत नाही. हे जे असे आपण हाताने स्वतः आत्मघात करतो त्याला आत्मघात म्हणतात. म्हणजे हाताने मरतो की नाही आपण, काही काही मना विरुद्ध झालं की लगेच पोटात चाकू मारून घेतात, किंवा चोरीसाठी दुसरे काही त्याला मारतात. असे अनेक प्रकार आहेत. याने विष घेतलं, आता लोकांना सोपंच झालं. काही झालं की विष घ्यायचं, काही झालं की विष घ्यायचं. शेतकऱ्यांना तर आणखीन सोपं झालं, जवळच पॉयझन असतं, फवारण्याचे औषध, आणि मग काय झालं की लगेच ते विष घेतात. काय घरात नवरा बायकोची भांडणं झाली, विष घेतात. अरे जरी भांडणं झाली त्याच्या टोकाचा विचार करायचा नसतो. आपल्यासमोर जीवन आहे ना. भांडणं झाली, दुसरा मार्ग निवडा की, अध्यात्माचा मार्ग पकडा ना. काय होतं, भलं करता येईल की नाही, आपल्याला भलं करता येईल. एक ग्रुपमध्ये मुलगी आहे, मला फोन केला, म्हटली बाबा माझं ना असं झालं, आता मला वाटतो काहीतरी बरं वाईटच करून घ्यावं. तिला म्हटलं का एक गेला दुसरं पोरगा तुला भेटणार नाही का, आणि जर तुला प्रपंचात इंटरेस्ट नसेल तर परमार्गाचा मार्ग निवड, देवाचा मार्ग पकड, कशाला या विचार विचार करते, समजून सांगितलं. आणि मग डोक्यातलं निघून गेलं. तिला ही लीळा मी सांगितली, अरे बघ आत्मघाताला कोणते ठिकाणा नाही आहे. आणि त्यात ती उपदेशाची मुलगी, आला मनामध्ये विचार काय झाला असेल तिचा प्रेमभंग. आणि म्हणून असा विचार कधीही करू नये. आपल्यासमोर अरे जिथे प्रपंच थांबतो तिथे परमार्थ सुरू होतो, लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला काय वाटलं सगळं प्रपंच सगळं तुम्हाला वाटलं का, नाही. तिथे परमार्थ, जिथे प्रपंच थांबतो तिथे परमार्थ सुरू होत असतो. आणि म्हणून तो असा आगडीत विचार कोणी उपदेशाने तर करूच नाही, अजिबात करू नये. मार्ग मोकळे आहेत, देवधर्म करा, स्वतःचं कल्याण करा, ज्ञान प्राप्त करा. आपण करू शकतो चांगल्या गोष्टी. काय असा नियम का आला म्हणजे प्रपंचच केला पाहिजे, हा एक सोडला दुसरा केला पाहिजे असं काय नियम थोडी दिलेला आहे. नसेल करू वाटत प्रपंचाचा मार्ग पकडा.
करू वाटाल तिकडे करा, तुमचा विषय आहे तो, परंतु असा आगडीत विचार नाही करायचा हे तुम्हाला मी सांगतो. आणि मग या गुरुने आत्मघात करून घेतला आणि मग तो आता भूतयोनीला गेला. कोण? पंचकवळाचार्य. कशास्तव केला? शिष्याच्या अभिमानास्तव. म्हणजे स्वामी सांगतात की बाई, ज्याप्रमाणे आपल्या पतीला पत्नीचा अभिमान असतो त्याही पेक्षा 100 पट गुरुला आपल्या शिष्याचा अभिमान असतो. बघा, गुरुचं नातं किती सांगितलेलं, अभिमान असतो तो. अभिमान म्हणजे काय असतो? माझा शिष्य विद्वान व्हावा, धर्मवान व्हावा, आचरणशील व्हावा, त्याने संस्कारशील व्हावा. प्रत्येक गुरुला शिष्याचा अभिमान असतो. जसं लहानपणी आपले माता पिता गुरु असतात. पहिले गुरु कोण? माता पिता, जे आपल्याला चालायला बोलायला शिकवतात. नंतर आपण शाळेमध्ये जातो, मग ते आपले गुरु असतात. नंतर आपण अध्यात्मजीवनामध्ये प्रवेश करतो, तो शेवटचा आपला गुरु असतो. पण जीवनाच्या प्रवासामध्ये चालत असताना पावला पावला आपले गुरु असतात. जसे एखादी आई वडील असतात, त्यांना वाटतं की माझा मुलगा चांगला निघावा, गुणवान निघावा, धर्मवान निघावा, संस्कारशील निघावा, असं वाटतं की नाही? प्रत्येक आई वडिलांना वाटतं. आणि म्हणून त्या मुलाने सुद्धा आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकारलं पाहिजे, उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, संस्कार निर्माण केले पाहिजे आणि आई वडिलांचं नावही कमवलं पाहिजे. तसं मग प्रपंचामध्ये असेल किंवा परमार्थामध्ये असेल, दोन्ही ठिकाणी शिष्य फार महत्त्वाचा आणि गुरु फार महत्त्वाचा आहे. अभिमान असतो आणि मग अभिमानास्तव त्याने विषप्रयोग केला. प्रपंचामध्ये तरी अभिमान राहील की नाही राहील सांगता येत नाही. जर पतीने काही दिलं तर पत्नी अभिमान घेते, आणि जर पत्नीने काही दिलं तर पती अभिमान घेतो. म्हणजे अभिमान म्हणजे काळजी घेतली तर काय होतो? घटस्फोट होत असतो. 10% फक्त चांगल्या प्रकारची प्रपंच करतात, 90% म्हणजे पती पत्नीचे अशाच भानगडी चालतात. पाहता प्रपंचामध्ये तुम्ही किती घटस्फोट होतात, किती काय होतात, किती काय होतात, अनेक घटना आपण पाहतो. आणि मग आता काही नाही का, ते म्हटले पतीने घराच्या बाहेर काढून दिलं तर बाईने आत्महत्याच केली किंवा पेटूनच घेतलं. आपण असं वार्ता पाहतो की नाही? त्याला हा पर्याय का? जरी काढून काय झालं, काढून दिलं तर तुझं जीवन पुढं आहे ना तुझ्या. फक्त ते विचार फक्त आपल्याला करता आला पाहिजे. या पंचकवळाचार्याने मागचा पुढचा विचार नाही केला, गेला नाही, एक होते ना बाकीचे 499 शिल्लक, पण अभिमान असतो बघा. मग त्याने विष प्रयोग केला. तो एका सावकाराच्या मुलाला भूत होऊन लागला. कोण? पंचकवळाचार्य. तुम्हाला माहिती आहे, आता जे भूत योनीचे ते भूत होऊन असे लागतात. आत्मघाताचे मेलेले किंवा कोणाचं धन लुबाडून घेतलं म्हणून त्याचा आत्मघात केला. म्हणून बघा, चोरी करणं, कुणाचं लुबाडणं सुद्धा काही चांगलं नाही हो. म्हणतात ना, तो ज्याचं लुबाडलं तो मरताने सुद्धा जीव त्याच्यामध्ये ठेवतो, त्या धनामध्ये, आणि तो दुसऱ्याला होऊन लागतो म्हणतात. म्हणून दुसऱ्याचं धन, पराया धन सांगतात ना, पराया धन पराई श्री, काही कामाची नाहीये. लोक ते पण हिसकून घेतात आणि मग त्याच्या पोटी लोक अघटित करतात. मग तेच होऊन त्याला लागतात. कोणी ज्यांनी चोरलं, ज्यांनी नेलं, त्याला होऊन ते भूत होऊन लागतात. मग त्यालाही सुख पडत नाही, यालाही सुख पडत नाही. आणि मग आता हा आग्रह असतो, तो लागला सावकाराच्या मुलाला जाऊन तिथे. मग लागल्यानंतर तो वाणी व्यवहारा होता, म्हणजे तो सावकार होता, त्याच्या मुलाला तो ग्रह लागला. मग त्या वाण्याने काय केलं, त्या व्यापाऱ्याने अनेक तांत्रिक मंत्रिक बोलवले. तो सांगायचा, बाबा याच्या अंगात ग्रह आहे, हे काढा. मग ते वैद्यवाणी यायचे, तंत्रमंत्र करायचे. पण हा हुशार होता. कोण? पंचकवळाचार्य. ज्याला लागला तो हुशार होता, तो विद्यागुरू होता. त्याला सगळे तंत्रमंत्र यायचे, सगळा अभ्यास त्या पंचकवळाचार्याला होता. तो काय साधा होता का? सगळे मंत्र तो बोलून टाकायचा आणि मग ते निघून जायचे, ते तंत्रमंत्र करणारे. मग एक दिवस काय झालं, आमचे स्वामी फिरत राहेरमध्ये आले भिक्षा मागण्यासाठी. स्वामींना बघितल्याबरोबर तो म्हणतो की मला सोडा. कोण? पंचकवळाचार्य. तो सावकाराचा मुलगा म्हणतो, मला सोडा. लोकांना वाटलं आता पण हा कधी बोलला नाही.
आता याला सोडून द्या. त्याच्या हातामध्ये साखळदंडे होते, हातामध्ये कड्या होत्या, त्या काढल्या. तो स्वामींच्या पाठीमागे चालू लागला. स्वामी पुढे. स्वामींनी भिक्षा मागितली, करतल भिक्षा. स्वामींनी हातामध्ये भिक्षा मागितली. स्वामीकडे कुठलं वेगळं पात्र नव्हतं, स्वामीच्या हात म्हणजे हेच पात्र होतं. मग भिक्षा मागितली. स्वामी पुढे, पंचकुळाचार्य तो सावकाराचा मुलगा पाठीमागे, आणि त्याच्या पाठीमागं गाव चाललेलं. आता कुठे नेमकं जाणार, काय होणार हे पाहतात. लोकांना तमाशे बघायची सवय असते. लोकांच्या घरामध्ये भांडणं लागली कारण आपली भांडणं सुद्धा आपण त्यांची भांडणं पाहण्यासाठी जातो, किंवा त्यांच्या घरी काही वाकड दिसलं आपण त्यांच्या उकळ्या पाकळ्या काढतो. जीवाचा स्वभाव आहे तो. आपलं कोणी पाहणार नाही, पण दुसऱ्याचं मात्र वाकू वाकू पाहतील. आपलं झाकून ठेवतील, लोकांचं वाकून पाहतील, अशी एक म्हण आहे. आणि मग आता लोक निघाली. लोकांना काय हो, लोक निघाली. आता स्वामी पुढे, तो सावकारचा मुलगा पाठीमागं, आणि त्याच्या पाठीमागे समाज. ज्यांनी राहेर केलं तिथे स्थान आहे बघा, भोजनता राहेरची आहे की नाही. भोजनता नदीमध्ये स्थान आहे, राहेरची भोजनता. त्या ठिकाणी स्वामी गेले. तिथे स्वामींनी खडकावर बसले आणि स्वामी आपलं भोजन करू लागले. आणि मग स्वामींचे काही ते स्थिती भिक्षेची स्वामी वेचून खाऊ लागले. म्हणजे बघा भिक्षा किती पवित्र आहे. स्वामींची खाली पडली स्थिती स्वामी वेचून खाऊ लागले. आणि मग तो पंचकुळाचार्य म्हणजे ते सावकाराला लागलेला तो पंचकुळाचार्य काय म्हणतो, तो ग्रह म्हणतो, बोलतो स्वामींसोबत की म्हणतो, जिजी देवा मला आपला उचिष्ट प्रसाद द्यावाची. देवाने सांगितले का बरं. त्याने सांगितलं मी याला ग्रह होऊन लागलो, मी ग्रहत्वापासून मुंचेनची. जर मी तुमचा प्रसाद ग्रहण केला ना, माझी या ग्रहत्वापासून माझी मुक्तता होईल. स्वामी सांगतात तू कोण आहे. त्याने सांगितलं आपण सर्वज्ञ आहात. देवाने सांगितलं मला माहिती आहे. आता इथे ही भीड जमली ना, यांना समजलं पाहिजे तू कोण आहे ते. आणि मग तो सांगू लागतो मी 500 कुळांचा आचार्य, 500 माझे शिष्य, माझा एक शिष्य एका गुरुने पळवला, त्याच्या अभिमानास्तव मी विष प्रयोग केला आणि मी याला ग्रह होऊन लागलो. सगळे वैद्यवाणी आले, सगळे माझ्या पुढे झटकून जायचे, परंतु मला एक वाटलं की तुम्हीच मला ग्रहमुक्त करू शकता. जीजी आपला उचिष्ट प्रसाद मला द्या. मग स्वामींचे ते भिक्षेचा ते शिते असतात की नाही, भिक्षा तिथे खाली सांडलेली शिते तो ग्रहण करतो, त्याचा बाधा निघून जातो. म्हणजे पंचकुळाचार्याचा बाधा आमच्या स्वामींनी राहेरला दूर केला. पण कधी केला, त्याने देवाची पहिली प्रार्थना केली, देवाचं चिंतन केलं, देवाला विनंती केली, तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर होते. आता आहेत का परमेश्वर, आता स्थान आहे, प्रसाद आहेत. म्हणून आपले जे असतात ना, स्थानाजवळ आपण जातो. ज्यांना काही ग्रह लागला कुठे जातात, ते स्थानाजवळ जातात, तिथे सेवा करतात. सेवेच्या माध्यमातून त्यांना जे काही ग्रह लागलेली आहे, की आता काही ग्रह लागलेली असतात, काही लावलेली असतात. दोन प्रकारची आहे. काहींना लावलेली असतात आणि काहींना लागलेली असतात. लावलेली असतात म्हणजे काही त्याचं बरं दिसलं नाही, द्यायची भूतपाठी मागं लावून मग त्याच्या काहीतरी करणी, कौटल्य, तंत्र, मंत्र करतात लोक समाजामध्ये, हो की नाही. म्हणजे बऱ्याच वार्ता असं ऐकायला भरपूर आहे, आता सांगण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून आपण पाहतो काय नाही का म्हणतात, बाबा याला ना करणी बाधा केली, त्याला नव्हता काही पण त्याला करणी करून टाकतात. कौटिल्य काहीतरी करतात लोक, पैशासाठी काही पण करतात. आणि मग जो तंत्रमंत्र करणारा आहे त्याला पैसे द्यायचे, लागेल तेवढी किंमत द्यायची, परंतु पुढच्याचं वाटोळ झालं पाहिजे हे मात्र डोक्यामध्ये मनामध्ये असतं. आणि बघा जीव जर एका अविचाराकडे गेला किंवा टोकाला गेला तर किती वाईट करू शकतो. म्हणजे त्याला कळत नाही की आपण नेमकं काय करतो. विकल्पाला काही काही शरण जातात, विकल्परूप क्रिया करतात. का, फक्त त्याचं वाटोळ झालं पाहिजे, अरे त्याच्यासोबत माझंही भलं झालं पाहिजे ही भावना असली पाहिजे. आणि विचार कर, त्याचं तू वाटोळं करणार, तुझं काय भलं होणार आहे का मग. लक्षामध्ये ठेवा, हे कलियुग आहे. इथे जर का कुणी कुणाचं वाईट करण्यासाठी निघाला तर जो करतो त्याचं पहिलं वाईट होतं. हा चांगलं नाही होणार, तुम्ही चांगलं करा की, चांगल्यासाठी लढा, चांगल्यासाठी भांडा की. अहो चांगल्यासाठी भांडलं पाहिजे, चांगल्यासाठी लढलं पाहिजे. तर काय धर्मासाठी झगडलं पाहिजेच की आपण, का अधर्म आहे तरी आपण त्यासाठी हे करायचं नाही. मग असं करेल तसं होईल का, नाही चालणार. आणि म्हणून म्हणतात ना, या कलियुगामध्ये लगेच ताबडतोब फळं भेटतात, जिवंतपणे सगळं बघावं लागतं. काही लोक म्हणतात ना, अहो तो ना किती खितपत मेला बघा. मग ती लोक सांगतात, अहो हा पण त्यात गुणाचा होता, लोकांनी लुबाडून खाल्लं, लोकांचं वाईट केलं,
कोणाला पण काही म्हणायचा. अनेकांना यांनी त्रास दिला. लोक सांगतात की नाही, म्हणजे जिवंतपणे त्याचं सांगतात लोक. कशामुळे झालं असं? लुबाडून घेतलं, हिसकून घेतलं, पळवलं जे काय होतं ते, आणि मग असे आपले दुःख भोगावी लागतात. म्हणून बाबा आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं, स्वकष्ट निढळाचं द्रव्य. काय सांगितलं? तुम्ही जे कष्टाने कमवता तेच कपाळाला लावा. दुसऱ्याचं लुबाडलेलं, दुसऱ्याचं चोरलेलं, दुसऱ्याचं हडप केलेलं तुम्हाला कधीही तुमच्या अंगी लागणार नाही. ज्यांचं तुम्ही चोरलं ते तुम्हाला मेल्यानंतर अशी भूत होऊन लागतात. म्हणून कुणाच्या संपत्तीमध्ये, कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये, कुणाच्या वस्तूमध्ये कधी डोळा ठेवायचा नाही. बघा, त्या पंचकवळाचार्याचा एक शिष्य दुसऱ्याने पळवला तर त्याने एवढा विष प्रयोग करून घेतला. लागला की नाही दोष त्याला? कुणाला लागला? ज्यांनी पळवलं त्याला पण लागला, याला पण लागला. आता तो स्वामींपासून आला म्हणून तो मुक्त झाला, नाहीतर तो जन्मानुजन्मयुक्त ग्रहाच्या योनीमध्ये फिरत राहिला असता. का? त्याने आत्मघात करून घेतलेला होता. म्हणून आत्मघातक्यासी कवनो ठाव नाही. जो स्वतः आत्मघात करतो किंवा स्वतः करून दुसऱ्याचा आत्मघात करतो त्याला कुठेच थारा भेटत नाही. म्हणजे दुःखच दुःख, दुःख दुःख आहे त्याला, सृष्टी दुःख त्याला भेटणार. म्हणून आत्मघात काही सोपा नाही आहे. म्हणून कधीही टोकाचा विचार करत नका जाऊ. जर काही तुमच्या मनामध्ये विचार आला, एखाद्या बाबा लोकांचा विचार घेत जा. असतात प्रपंचामध्ये अनेक समस्या असतात, पण असा टोकाचा विचार करू नये. अनेक पर्याय खुले असतात. म्हणून लुबाडलेलं चोरीचं धन कधी आपल्या कामी पडत नसतं. स्वकुशीन दिलं ते कामी पडतं. आमच्यामध्ये पण सांगितलं, कुठलं दान करायला सांगितलं? जे तुम्ही स्वतः कमवता, तुमच्या कष्टाचं आहे, तुमच्या घामाचं आहे, तुम्ही ते दान करता, त्याने तुमचा अधिकार वाढतो. कोणी म्हणून लोकांचं लोबाडून इकडे दान केलं, त्याला अजिबात काही लाभ भेटणार नाही. लाभ कुणाला भेटेल? ज्याचं द्रव्य होतं त्याला तो लाभ भेटणार. तुम्ही चोरलं आणि दिलं इकडं मग दान कुठं लोक मोठेपणासाठी, पण त्याचा लाभ कोणाला भेटेल? तो ज्याचं चोरलं त्याला लाभ भेटणार. म्हणून आपल्या कष्टाने प्रामाणिकतेने जे कमवलं ते दान आपण करायचं आणि त्याचंच घोमटं काय होईल तुम्हाला भेटणार आहे. अशी कुणी कुणाची पळवापळवी करू नये, नाहीतर मग असं अनिष्ट होत असतं. म्हणजे नंतर मग स्वामींनी त्याला ग्रहापासून मुंचन केलं. तसं आम्ही सुद्धा जर आम्ही राहेरला गेलो तर त्या स्थानी गेल्यानंतर आपण देवाला काय प्रार्थना करायची? विडा ठेवून काय प्रार्थना करसाल तुम्ही? हे देवा स्वामी श्री चक्रधरा, ज्याप्रमाणे आपण पंचकवळाचार्याचा बाधा दूर केला त्याप्रमाणे मला जो प्रपंचरूपी बाधा लागलेला आहे किंवा हा प्रपंचाने मी ग्रासलेला, हा प्रपंच म्हणजे मला ग्रस लागलेला आहे देवा, आपण सुद्धा मला या प्रपंचात जो बाधा लागला आहे तिथून माझी सुद्धा मुक्तता करा. असं आपण देवाला त्या स्थानी गेल्यानंतर आपण प्रार्थना करायची. करू शकतो की नाही आपण प्रार्थना? म्हणून ज्यांना काय असा बाधा वगैरे लागलेला आहे त्यांनी त्या स्थानी जातात, धरणाला थांबतात, मग कुठे नांदेडला जातात, राहेरला थांबतात, माहूरला थांबतात, अंबाळी तिथे थांबतात, आणि काही मांडलिक स्थानं आहेत तिथे थांबतात. जे काही नवसिक स्थानं आहेत आपली तिथे थांबतात. अशी काही विशिष्ट ठिकाण आहे तिथे बाधा थांबत नाही. जसं आता जांभोरा तिकडं हे बघा, इकडं सौरंगा आहे, इकडं दत्ताचं मनमाड शिंगवे आहे, पंचाळेश्वर आहे, माहूर आहे, अंबाळी आहे, असे अनेक बाराखंडीचे अनेक महत्त्वपूर्ण ठिकाण आहेत. त्या ठिकाणी आपण जातो सेवा करण्यासाठी. का जातो? बाधा दूर झाला पाहिजे. आत्ताही राहेरला बरेच अनुयायी भक्त त्या ठिकाणी येतात, सेवा करतात आणि त्यांचाही तो बाधा दूर होतो. दुसरं स्थान सांगितलं मृत्युंजय, तिथे दुसरं स्थान आहे बघा. म्हणजे माहेर का म्हटलं की 2 घटना घडल्या. एक म्हणजे बुधबाधापासून संरक्षण केलं, पंचकवळाचार्याचा बाधा हरण केला. दुसरी घटना म्हणजे कोणती? जिथेच वामन पेंद्याची पत्नी जीवविली ते मृत्युंजय स्थान म्हणजे राहेर. म्हणजे वामन पेंद नावाचा ब्राह्मण होता, त्याची पत्नी मरण पावली. दररोज देवाला ती भिक्षा वाढायची, स्वामीच्या घरी भिक्षेला जायची. एक दिवस पत्नी मरण पावली
आणि हा वामन पेंदी म्हणजे गुरंढोरं वळणारा. याला सांगतात की एका पायलीच्या दररोज चपात्या याला लागायच्या याच्या परिवाराला, एवढी परिवार त्याला होता. आणि मग स्वामींकडे रडत रडत आला. आज दुःख कुठे सांगतो माणूस? शेवटी देवाला सांगतो. जीव तर स्वार्थी, देव तर निकृष्ट आहेत. कुठे सांगतो आपण आपलं गराणं? देवाला सांगतो. एकच जागा गराणं सांगायचं ते म्हणजे देव. जीव तर स्वार्थी आहे, तो काय आपल्याला गरण ऐकणार आहे? आपल्याला काय आपल्याला मदत करणार आहे? तो एखादा जाणवीचा तो मदत करेल, सगळेच करतील का? नाही करणार. आणि मग देवाजवळ रडू लागला. देवाने सांगितलं, का बरं रडतोस तू? त्याने सांगितलं, देवा माझी पत्नी मरण पावली, जी तुम्हाला भिक्षा वाढायची. देवा मला माझ्या मुलांची काळजी नाही आहे, परंतु मला आता काळजी ही आहे की आता भिक्षा तुम्हाला कोण वाढल ही मला काळजी आहे. तो दुःख व्यक्त करतो स्वामींकडे. स्वामी म्हणतात, कुठे? स्मशानात. आमचे स्वामी पिंपळाच्या झाडाखाली बसलेले असतात. ज्यांनी राहेर केलं त्यांना ते स्थान माहिती आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर आमचे स्वामी तिथे जातात. कुठे? स्मशानामध्ये जातात. तिला सरणावर ठेवलेलं असतं, अंगावर वस्त्र टाकलेलं असतं. आता अग्निडाग द्यायचा, शेवटचं असतं ना पाणी पाजा, काहीतरी असतो ना तो विधी. लोक जिवंत पाणी पाजत नाही, मेल्यावर मग पाणी पाजतात. किती उलटा नियम आहे हो सगळा. जिवंत पाणी देणार नाही का म्हणतात? नाही नाही हो, शेवटचं त्याला तर पाणी पाजू द्या. प्रेताला काय असतं का पाणी पाजायचं? ते आता शेवटी बॉडी असते, त्याच्यामध्ये काय असतं का? खाली शरीर असतं ते. परंतु काहीतरी अज्ञान परंपरा आपल्यामध्ये आली, आपल्यामध्ये अन्य लोकांमध्ये, आपल्यामध्ये तशी पद्धत नाही पाणी बिणी पाजायची. एकदा डाग दिला म्हणजे भूमी डाग दिला म्हणजे दिला. आणि मग शेवटचा तो त्यांचाच क्रियाकर्म चाललेलं. स्वामी ठिकाणी आले आणि मग स्वामी सांगतात की बाई, तिच्या अंगाचा कपडा बाजूला करतात. म्हणजे बाई येथे की भिक्षा देणे असे. पटकन ती उठती सरणावरून, स्वामींना दंडवत करते आणि आपल्या घरी जाते, स्वयंपाक करते, भिक्षा तयार करून ठेवते. आणि मग स्वामी ते भिक्षा घेतात. स्वामी सांगतात की बाई, ते असे की म्हणजे मृत्यू तुमचा वाट पाहतो आहे. आणि मग तो वामन पेंदी आहे, तो स्वामींना भिक्षा वाढतो. म्हणजे या ठिकाणी ती स्थान जे मृत्युंजय सांगितलं, या ठिकाणी स्वामींनी तिला लीळादानाचं आयुष्य दिलं. म्हणजे तिच्या वाढ करून दिली. काय करून दिली? वाढ करून दिली. तिचं होतं तिला देऊन टाकलं. याला म्हणतात लीळादानाचं आयुष्य. तसं अनुसरल्या पुरुषाला सुद्धा लीळादानाचं आयुष्य सांगितलेलं आहे. समजा म्हणजे वाढ करून दिली. आता समजा जर एखादा अनुसरलेला पुरुष आहे, जर तो तिकडे कर्मराठीमध्ये असता, जर त्याला तिकडे मृत्यू येणारा होता, तो मृत्यू त्याला इकडे आल्यानंतर अनुसरल्यानंतर त्याला येत नाही. याला म्हणतात लीळादानाचं आयुष्य. समजा तुम्ही तिकडे होते, तुम्हाला माहिती आहे कधी मृत्यूला असतं आपलं काय झालं असतं? आपल्याला कळलं असतं का नाही? अनुसरल्यानंतर परमेश्वर अशा प्रकारचं सुद्धा लीळादानाचं आयुष्य म्हणजे जे याला आयुष्य परमेश्वर वाढवून देतात. पण देवाच्या हातामध्ये आहे कुणाला ठेवायचं आणि कुणाला लवकर घेऊन जायचं. ज्याचा परनिष्ठ बार आहे परमेश्वर त्यांना ठेवून घेतात. ज्याचा स्वनिष्ठ आहे तर लवकर घेऊन जातात. स्वनिष्ठ म्हणजे जो स्वतःसाठी आचरण करतो तो देवाची अपेक्षाच करतो लवकर घेऊन जावं. आणि परनिष्ठ म्हणजे जो अनेकांच्या वेदाला, बोधाला, ज्ञानाला अनुसार निमित्त आहे, ते परनिष्ठ अधिकरण असतात. जरी काही असेल परमेश्वर त्यांना ठेवून घेतात. जसं भट्टोबास होते, भट्टोबासांना डोमेग्रामला चोरीच्या प्रसंगी ते नाही का रेम नायकाच्या आवारामध्ये घोडे चोरीला जातात, ते वळगाव होतो. आणि मग त्याच्यामध्ये शब्दविधी असतो बाण मारणारा. आचार्यांचा शब्द ऐकल्याबरोबर तिकडून तो बाण मारतो, त्यामुळे शब्दविधी या बाण. मग तो बाण आचार्यांच्या कानापासून जातो. स्वामी सांगतात की येथीचे होते म्हणून वाचले. भट्टाचे 3 प्रस्तावे चुकले. एक डोमेग्रामच्या प्रसंगी, एक कर्मराठीमध्ये असं म्हणजे दरोडेखोर होते ना तेव्हा ते सप्तव्यसनी, तेव्हा पण त्यांचा मृत्यू चुकवला का? ते असे पुढे पंथाचे आचार्य होणार होते. अनेक पेहरा संघाला म्हणतात.
3 वेळेस स्वामींनी भट्टोबासांना त्यांचा मृत्यू चुकवला, म्हणजे त्यांना काय दिलं? लीळादानाचं आयुष्य दिलं. तसं जो पुरुष अनुसरलेला आहे त्याचं सुद्धा आयुष्य काय सांगितलं? लीळादानाचं आयुष्य असतं. तसं जो उपदेश घेईल, जो माणभाव संप्रदायामधला उपदेश घेतल्यानंतर त्याला सुद्धा आयुष्य भेटतं बरं का, लक्षामध्ये ठेवा. जर तुम्ही तिकडे असता आणि तुमच्यावर जर काही विघ्न आले असते, तुम्हाला समजलं असतं का? पण तुम्ही उपदेशी आहात, तन्मयतेने काय करता? तुम्ही देवाची सेवा करता, स्मरण करता, पठण करता, पारायण करता, म्हणून तुम्हाला सुद्धा काय करतो? देव सहाय्य करतो. पण कुणाला? जो विधीवर असेल त्याला. काही काही लोक म्हणतात, बाबा आम्ही तर असं कसं काय झालं? तो विधीवर होता का? तो परिवार होता का? तो काही धर्म करत होता का? होता तुमच्या उपदेश घरामध्ये फक्त. तो काय करत होता का हे तुम्ही पहिलं सांगायचं. आपण ते लपून ठेवतो. तुम्हाला माहीत असतं हा वायफट होता, काहीच करत नव्हता, देवधर्म करत नव्हता, कधी गाठी करत नव्हता, कधी पारायण करत नव्हता, काय त्याला देव सहाय्य करणार आहे? मग होतात ना आपल्यामध्ये अशा घटना होतात की नाही? कधी कधी कशामुळे झाल्या अशा घटना तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ते देवाकडे काही बघितलंच नाही, ना कधी आराधना केली, ना कधी अवसर केला, ना कधी स्थानाला गेला, ना कधी काही दानधर्म केला, काहीच केलं नाही. मग काय तुम्हाला देव सहाय्य करणार आहे? अरे देव सहाय्य करण्यासाठी पहिलं जोडावं लागतं, आपण पहिलं पेरावं लागतं. लक्षामध्ये ठेवा. आपण काही पेरत नाही आणि फक्त उगवण्याचा प्रयत्न करतो, उगवलं पाहिजे फक्त म्हणतो. आणि म्हणून 2 लीळा तुम्हाला मी सांगितल्या की राहेर हे माहेर का सांगितलं? एक पंचकौलाचार्याचा बाधा आणि दुसरी वामन पेंद्याची पत्नीला जीवनदान त्या ठिकाणी दिलं, म्हणून त्या स्थानाला काय म्हणतात? मृत्युंजय म्हणतात. मृत्यूवर विजय मिळवला म्हणून त्याला मृत्युंजय असं म्हणतात. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर, उपदेश घेतल्यानंतर आपण सुद्धा नियमितपणे परमेश्वराचं जे पारायण आहे, पठण आहे, चिंतन आहे, आपण केलं पाहिजे. अहो असे काही काही अनुयायी आहेत, सकाळी उठून स्मरण करतात, सेवा करतात. काही महिला भगिनी बघितल्या आहेत. का करावं लागतं असं? आपल्यासाठीही आहे ते, आपलं संरक्षण. प्रपंचामध्ये कोणता ग्रह कधी काही आमच्यावर आक्रमण करेल किंवा या प्रपंचामध्ये कधी काही दुःख आमच्यावर ओढवेल हे सांगता येतं का आपल्याला? अजिबात सांगता येत नाही. म्हणून काय करत जा? नित्यनेमाने पारायण तरी करत जा. पारायण केलं पाहिजे. काही फक्त देवपूजाच करतात, पारायण करत नाहीत. का? तर म्हटलं बाबा वेळच भेटत नाही. टाइमपास किती भरपूर करता, अन्यवार्ता किती करता, किती वेळ तुम्ही घालवता. पण तुम्हाला कमीत कमी अर्धा तास तर पारायण. अरे फक्त सकाळचा अर्धा तास करा, स्मरण करा, देवपूजा करा, एक पारायण करा, जास्त करू नका. एक पारायण तरी केलं पाहिजे की नाही आपण? म्हणून जो म्हणाले अशा प्रकारचं पठण करतो, परमेश्वर सुद्धा म्हणाले त्याचा बाधा दूर करतात. ज्याप्रमाणे पंचकौलाचार्याचा बाधा दूर केला. आपण पाहिले की नाही वेरूळला स्वामींच्या परिवारामध्ये शांताबाईसा येते, म्हणजे माईबाईसा, त्यांची मुलगी नाही का? एक शांताबाईचा एक मुलगा मरण पावतो, एकीची विधवा होते, एक कशी असते? वेडी असते. आणि मग स्वामींच्या ठिकाणी आल्यानंतर, स्वामींजवळ आल्यानंतर स्वामींचं तो उचिष्ट प्रसाद घेतल्यानंतर काय होऊन जातं? तिच्या अंगातलं जे वेडसपण असतं की नाही ते निघून जातं. आत्तासुद्धा बघा मार्गाच्या अन्नामध्ये किंवा भिक्षाच्या पदार्थामध्ये एवढंच हे असतं की तर तो जर एखाद्याला मेंटल झाला किंवा वेगळा वेडा झाला ना, जर त्याला जर तो प्रसाद दिला त्याला सुद्धा काय वाटतं? बरं वाटतं. का? त्या भिक्षेमध्ये, अन्नामध्ये एवढं गोडी आणि सामर्थ्य असतं. आपण नाही का म्हणत बाबा आम्हाला थोडं भिक्षेचं द्या ना, थोडं आम्हाला जरा बरं वाटेल. काय असतं ते? की ते सुद्धा एक प्रकारचं त्या अन्नामध्ये, म्हणजे भिक्षेच्या अन्नामध्ये किंवा उपहाराच्या अन्नामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य असतं. तो प्रसाद घेतल्यानंतर, ते अन्नग्रहण केल्यानंतर आमच्यात सुद्धा बाधा दूर होतो. जसा पठणाने होतो तसा प्रसादानेही होतो. पंचकौलाचार्यांनी स्वामींचा उच्चिष्ट प्रसाद घेतला, ती सांडलेली शीतं विसून त्यांनी खाल्ली की नाही, त्याच्यातला बाधा दूर झाला. स्वामी सांगतात की आता ज्याला धरा, गावातले म्हणतात बाबा आता जाईल ना आला तसा. स्वामी सांगतात की अरे आता याच्या अंगातला बाधा गेला, आता हा चांगला झालेला आहे. आणि म्हणून त्याला घरची पकडतात, त्याला घरी घेऊन जातात. आपण ती लीळा बघितलेली आहे. आणि म्हणून जर तुम्हाला वाटतं
आम्हाला कुठल्या प्रकारच्या बाधा नको आहे. आमचं मन, आमचे विचार, आमची प्रकृती, आमच्यामध्ये सात्विकता राहिली पाहिजे. तर पंचकौलाचार्याची लीळा आठवा, दत्तात्रेय प्रभूंच्या स्तोत्राचं पठण करा आणि नकारात्मक विचार कधीही करू नका. आत्महत्येचा विचार करू नका. जो आत्महत्या करतो त्याला कुठेच ठिकाणा भेटत नाही आणि म्हणून तुमच्यापुढे जीवन आहे, ते चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. आणि जगत असताना परमेश्वराचं ध्यान, धारणा, पठन, चिंतन, सेवा हे करा आणि आपलं जीवन उज्ज्वल बनवा. एवढंच या भागामध्ये सांगतो. उद्या आणखीन काय काय लाभ होतात आपण उद्या बघूया. दंडवत प्रणाम.